चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा आवडता चॅनल म्हणजे आपला एकमेव चॅनल आहे, बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता तुमचे मला खूप साऱ्या कमेंट, काहींनी फोन देखील केली, काहींनी पार इंस्टाग्रामला मेसेज केली। लक्षात घ्या मित्रांनो, 4 तारखेला आपला मानसशास्त्राचा पेपर आहे सायकोलॉजीचा, बरोबर आहे। लक्षात घ्या, डोंट वरी, काळजी करू नका। मी तुम्हाला सांगितलं होतं का व्हिडिओ येणार म्हणजे येणार, थोडासा वेट करा, कारण बाकीचे पण व्हिडिओ बनवायचं काम चालू असतं। ओके, फायनली बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घेऊन आले सायकोलॉजीचा पेपर म्हणजे काय, मानसशास्त्राचा पेपर। का आता लक्षात घ्या, कोणाकडे जुन्या क्वेश्चन पेपर अवेलेबल नाही येते, त्याच्यानंतर जिथं अवेलेबल आहे ते लक्षात घ्या, त्याच्याबद्दल एकही व्हिडिओ नाही येते, त्याच्यामुळे आपला एकमेव व्हिडिओ असणार आहे आणि तोही मराठी मीडियम मध्ये असणार आहे। ओके, तर सगळ्यात लक्षात घ्या का सगळ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचे। आपल्याकडे टोटल 3 क्वेश्चन पेपर आहे, तीनही क्वेश्चन पेपर मी सॉल्व्ह करून घेणार आहे 4 तारखेच्या आत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला आयएमपी क्वेश्चन देखील टिक करून देणार आहे। ओके, चला पटापट लक्षात घ्या, नवीन असेल पटापट सबस्क्राईब करून ठेवा, परत म्हणू नका का तुम्हाला काय व्हिडिओ भेटला नाही। कारण एका मुलाने मला फोन केला, अर्थशास्त्राचे, राज्यशास्त्राचे आपण जे आयएमपी क्वेश्चन दिले, इकोचे, अर्थशास्त्राचे जे आपण आयएमपी क्वेश्चन दिले, सगळे ऍज इट इज परीक्षेला आले, आणि त्या विद्यार्थ्याला पेपर झाल्यानंतर आपला व्हिडिओ मिळाला। त्याच्यानंतर त्यांनी मला डायरेक्टली फोन केला की सर असं झालं। म्हटलं जाऊ दे, झालं ते झालं बाळा, आता काळजी करू नको, पुढच्या विषयाचा अभ्यास कर। ओके, चला सगळ्यांनी लक्ष द्या, पटकन सबस्क्राईब करून टाका। चला बघा आता मित्रांनो, फायनली आता आपण सायकोलॉजीचा म्हणजेच आपण काय करतोय, तर या मानसशास्त्राचा पेपर बघतोय आपण। लक्षात घ्या, पीवायक्यू सिरीज आपण बघतोय। काय करतोय आपण, पीवायक्यू सिरीज बघतोय। यामध्ये आपण ज्या ओल्ड क्वेश्चन पेपर असतात हे आपण सोडून घेत असतो। आता यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला एक क्लिअर कट सांगतो का ज्या जुन्या क्वेश्चन, आता काही जण दलितरी म्हणतील का 24 ची क्वेश्चन पेपर आहे, 25 ते 23 ची, लक्षात घ्या जुन्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यानंतरच तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात, आणि त्यातीलच क्वेश्चन रिपीट होतात। ओके, चला सुरुवात करतोय आता। तर त्यापूर्वी लक्षात घ्या, तुम्हाला जुन्या क्वेश्चन पेपर मधील मोर दॅन 70%, 70% जास्त हे तुम्हाला क्वेश्चन तेच रिपीट होत असतात। ओके, 3 क्वेश्चन पेपर सोडवा, 3 किंवा 2च क्वेश्चन पेपर सोडवा, बाकीची काहीच गरज नाही। ओके, सांगतो पुढे बघा। पहिला बघा, आता रिकाम्या जागा भरा, तुम्हाला काय करायचं, रिकाम्या जागा तुम्हाला भरायची ती, हे पर्याय दिले असतात त्यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचे। आता लहानपणापासूनच कार्यक्रम होत गेला बघा। आता 1870च्या दशकापर्यंत मानसशास्त्र हे डॅश डॅश शाखा होते। तर कोणती शाखा होते, भौतिक शास्त्राची, तत्वज्ञानाची, शरीरशास्त्राची। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तत्वज्ञानाची। काय तर याचं योग्य उत्तर आहे तत्वज्ञानाची ही शाखा होती। पण बघा, संवेदनांच्या डॅश डॅश तत्वानुसार आपण अपूर्ण आकृतीला पूर्ण करून पाहतो, त्याला म्हणतात समावेशन। याला काय म्हणतात, तर समावेशन असे म्हणतात, बरोबर आहे। म्हणजे काय का संवेदनाच्या समावेशन तत्वानुसार, काय का संवेदनाच्या समावेशन तत्वानुसार आपण अपूर्ण आकृतीला पूर्ण करून कंप्लीट करून पाहतो। पण बघा, भावनिक भाषिक गैरवर्तनात, काय भावनिक भाषिक गैरवर्तनात डॅश डॅशचा समावेश होतो, म्हणजे काय नाकारण्याचा। म्हणजे काय भावनिक भाषिक, याचा अर्थ असं काय का तू ह्या डोक्यावर परिणाम झालाय, शिक्षकांनी सांगितलं, काहीतरी बोलले का लगेच त्यांना उलटून जबाब देणं, घरचे आईवडील बोलले तुला काही ना काही सांगितलं का लगेच उलट, एखादा मोठा व्यक्ती बोलला त्याला लगेच उलटून जबाब देणं, ती गोष्ट नाकारणे। तुला सांगितलं अभ्यास कर, तर तू अभ्यासाला बसत, तुला सांगितलं खेळा, आता जाऊ नको, आता अभ्यास कर, थोडा वेळ नंतर खेळ, तू नाही, तू पहिला खेळायला जाणार, बरोबर ना। सांगितलं तू याला त्याला मेसेज करू नको, मोबाईल वापरू नको, पण तू वापरणार, त्याला काय करणार, विरोध करणार, नकार करणार। म्हणजेच काय का भावनिक भाषिक गैरवर्तनामध्ये कसे समजतो, तर नाकारण्याचा समावेश असतो। पुढे बघा, थाप लागणे हे चिंता विकृतीचे लक्षण आहे। काय, थाप लागणे हे चिंता विकृतीचे लक्षण आहे, ते म्हणजे शारीरिक आहे। लक्षात, थाप लागणे, थापड मारणे, खणखण मारले, बरोबर ना, थोडक्यात अशी थाप मारली, त्याला काय तर शारीरिक, म्हणजे आपल्या शरीराला लागते। आणि जोरात मारले एखाद्यानं अनोळखी व्यक्तीना, मग ती आपल्या मेंदूला लागते, मग तिथून भानगडी, कुटाणे, मारामार्या काय असेल ते लगेच सुरू जाते। मग 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 आपला 15 ऑगस्ट गेला, स्वातंत्र्य दिन गेला, आणि प्रजासत्ताक दिन गेला, मग विसरून गेले वी आर द पीपल ऑफ इंडिया, आम्ही काय भारताचे लोक आहोत, बरोबर ना। सगळं विसरून गेलं, भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव आहे, सगळं विसरून गेला, लगेच मारामारी करायला सुरुवात झाली, बरोबर आहे। पुढे बघा, चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतीलच असा विश्वास, म्हणजे काय, चांगल्या गोष्टी असेल, मोकार, कष्ट करायचे नाही, काबाड कष्ट करायचे नाही, मेहनत करायची नाही, असाच फिरायचं, असाच वाऱ्या, लोकांचे स्टेटस ठेवायचे, याला मेन्शन त्याचं कर, इड पाया पड, तिला उपास कर, हे कर ते कर, काय करायचं, पण कष्ट अजिबात करायचे नाही, बरोबर ना। मग आपण म्हणतो का आपल्या जीवनात कसं चांगलं होणार आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, तर जीवनामध्ये चांगली गोष्ट जर घडवायची असेल, आपल्या जीवनामध्ये आपलं परिवर्तन करायचं असेल, आई वडिलांचं, आपल्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव जर मोठं करायचं असेल, तर सगळ्यात पहिले तुम्ही कष्ट केले पाहिजे, काबड कष्ट केले पाहिजे। फक्त होईल 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 होईल
काही उपयोग नाही, होणार नाही. तर लक्षात घ्या का चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतीलच असा जेव्हा विश्वास असतो का मी कष्ट केले ती यस मी अभ्यास केला मी पास होईल, चांगल्या मार्काने पास होईल, माझा नंबर येऊ का नाही येऊ मी चांगल्या मार्काने पास होणार आणि माझ्या आई वडिलांची मान ही पूर्णपणे छाती मोठी करणार, आपण त्यांचा मान सन्मान मोठा करणार. याला म्हणतात तर आशावाद. याला काय म्हणतात तर आशावाद असे म्हणतात. पुढे बघा मित्रांनो, खालील अ व ब गटांतील शब्दाच्या योग्य जोड्या लावा. आता ह्या काय करायचं तुम्हाला जोड्या लावायच्या, बरोबर आहे जोड्या. आता पहिला बघा रसायनशास्त्र. रसायनशास्त्राला काय म्हणतात इंग्लिश मध्ये तर केमिस्ट्री म्हणतात, बरोबर. त्याला म्हणतात केमिस्ट्री असे म्हणतात. मग हा केमिस्ट्री एक काय प्रकार आहे तर लक्षात घ्या हा एक काय का नॅचरल आपण त्याला म्हणतो काय की नैसर्गिक गोष्ट आहे. काय काय नैसर्गिक गोष्ट म्हणजे काय हा नैसर्गिक शास्त्र आहे बघा. काय तर नैसर्गिक शास्त्र म्हणून पहिल्याचं अ चं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके पुढे बघा हॉवर्ड गार्डनर. काय हॉवर्ड गार्डनर हे असे काय होते तर आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, बरोबर आहे. काय यांचा संबंध काय आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता संबंध म्हणून पर्याय क्रमांक 1 या त्याचं उत्तर आहे. पुढे बघा स्वादुपिंड. काय स्वादुपिंड काय असतो तर अंतःस्रावी ग्रंथी. काय अंतःस्रावी ग्रंथी कुठे हा डायरेक्ट विज्ञानामध्ये, कुठे विज्ञानामध्ये, बरोबर आहे. याचं उत्तर 6वं ऑप्शन. ओके पुढे बघा भीती. भीती म्हणजे काय डर. भीती म्हणजे काय डर. काय याचं उत्तर लढावं पळा. काय भीती वाटते लढायचं नाही तर आता पळायचं, बरोबर ना. आपले महाराष्ट्राचे आराध्य होते छत्रपती शिवाजी महाराज पळाला वाघासारखे लढले. काय वाघासारखे लढले, त्यांच्या मनामध्ये अजिबात भीती नव्हती, बरोबर ना. स्वराज्य खंबीरपणे उभा केला, आपल्या या मायभूमीला हक्क निर्माण करून दिला. या मायभूमीत शेतकरी वर्ग असतील, महिला वगैरे असतील, सर्वांना अधिकार निर्माण करून दिला, सर्वांना हक्क निर्माण करून दिला, बरोबर ना. स्वराज्य निर्माण करून दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांचं कार्य अखंड आहे, बरोबर का नाही. ते घाबरले नाही. काय भीती अजिबात त्यांना वाटली. लढावं पळा नाही, ते पळून नाही गेले तर ते लढले, वाघासारखे लढले. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. चलो पुढे बघा चिन्मनस्कता. काय चिन्ह मनस्कता म्हणजे काय रे याचा असं होतो का विसंगत भावना. काय असणार याचा काय असणार विसंगत भावना म्हणजे वेगळ्याच भावना. सर शिकवताय पुढं, सर मस्तपैकी शिकवताय तुला चांगल्यापैकी, तुझा मनात वेगळाच आहे. ती काय करत असेल, काय करते ती पाहते का नाही मायाक याला सांग वगैरे, पाहते का नाही, काय करते आज आलीच नाही वर्गात, मला बरंच वाटत नाही, अंग सोडून मला ताप आला, अशा तुझ्या भावना, बरोबर आहे. वर्गात सर शिकवताय अभ्यास करायला सांगितले, तुझ्या वेगळ्याच मनामध्ये विचार. घरचे आई वडील तुला सांगताय बाळा अभ्यास कर, मोठा हो, आपल्याला हे करायचे ते करायचे, तुझं लक्ष तिकडं, उद्या काय घेऊन जाऊ तिला, हा वार आहे ते वार आहे, काय करायचे, मोकार पोटाने वेगळ्या भावना आपल्या मनामध्ये, बरोबर का नाही. एखादा व्यक्ती चांगलं सांगते समजून सांगते, आपण लगेच त्याला म्हणतो अरे हे वेगळंच काहीतरी सांगते, लगेच मनामध्ये वेगळे विचार येतात, बरोबर ना. दोन व्यक्ती चर्चा करतात, तिसऱ्यानं पाहिलं त्याला वाटतं का माझ्या विषयी बोलतात, त्यांना काम नाही होत तुझ्याविषयी बोलायला, बरोबर ना. काय काम चिन्ह मनस्का म्हणजे काय तर मनस्कता म्हणजे काय तर विसंगत भावना. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, चला पुढे बघा विधाने बरोबर आहेत की चुकल्या म्हणजे काय चुकी बरोबर. काय तर चुकी बरोबर असं तुम्हाला उत्तर शोधायचे. पहिला बघा आता कृत्रिम बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत. कृत्रिम म्हणजे काय एआय, पटकन चॅट जीपीटी केला, काय काय असे मोकार ऍप आले ती, बरोबर ना. त्याच्यामध्ये गेला गुगल बाबाला काय ते सांगितलं, गुगल बोलने से सब कुछ होगा, काही ना काय केलं. याला मर्यादा आहेत का. आपण रोबोट पिक्चर पाहिला, रोबोटच्या पिक्चर वगैरे आपण अशा खूप साऱ्या गोष्टी बघितल्या, तर याला काय आहे तिथं लक्षात घ्या, याला मर्यादा आहे ती, हे उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे काय तर याला बरोबर आहे. लक्षात घ्या माणूस बनवला, पार घरातले भांडे घासायला लागला, पार लादी पुसायला लागला, कपडे धुवायला लागल ते आणायला लागला, पण लक्षात घ्या बॅटरी संपली का त्याचा कार्यक्रम संपला. बॅटरी संपली का परत चार्जिंगच करायला लागत. तसं माणसाचं नाहीये. माणूस थकला तरी तो आपल्या सोबत असतो, त्याला भावना असतात, बरोबर का. त्याला इच्छा असतात, त्याला भावना असतात का, आपल्याला समजून घेणारा व्यक्ती असतो. रोबोट चार्जिंग संपली का काही नाही कामाचं, बरोबर का. म्हणजे काय याच्यात लक्षात घ्या त्याच्या बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्तेला काय का काही खूप साऱ्या अशा मर्यादा, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण खूप साऱ्या अटी येते. ओके ना. पुढे बघा राहुल भावनिक दृष्ट्या उबदार वातावरण असणाऱ्या कुटुंबात वाढत आहे. म्हणजे काय एकदम काही छोटा मोठा प्रॉब्लेम हो घाबरायचं नाही, आम्ही आहे, बरोबर ना. प्रामाणिकपणे वागायचं, कष्ट करायचं आणि आलेल्या संकटाला सामोरं जायचं. टेन्शन घ्यायचं नाही. मागचा पेपर हार्ड गेला ना, जाऊ दे, गेला तर गेला, पुढच्या पेपरचा अभ्यास कर आणि पुढच्या पेपरला चांगला मार्क घे. मागच्या सेमिस्टरला कमी मार्क मिळाले ना, मिळू दे, सोडून दे, गेलं तर गेलं, चुलीत गेलं, पुढच्या सेमिस्टरचा चांगला अभ्यास कर आणि पहिल्या नंबरने पास हो. अशा कुटुंबामध्ये शिकतोय. मग पुढे काय कुटुंबातील या उबदार वातावरणामुळे तो अधिक सुसमायोजित होईल. काय म्हणजे सुसमायोजित होईल म्हणजे काय का त्याचं
एकदम मन असं प्रसन्न होईल का, पॉझिटिव्हली होईल का? जर एखादा प्रॉब्लेम आला, कुठेतरी त्याला अपयश आलं, अपयश आपल्या म्हणतो ना अपयश यशाची पहिली पायरी असते, कुठेतरी त्याला अनसक्सेस भेटला, पण त्याच्या घरच्यांनी सांगितलं बाबा झालं ते झालं, चांगला अभ्यास कर, चांगलं काम कर, होईल पुढे एखादा जॉब गेला दुसरा मिळाला, असं काही ना काही सांगितलं, त्याचा विचार पॉझिटिव्ह राहील का नाही? घरच्यांनी सपोर्ट केल्यावरती अख्खी दुनिया आपल्या विरुद्ध असं मित्रांनो असं वागायचं की अख्खी दुनिया जरी विरुद्ध असली ना, पण आपले घरचे आई वडील, आपले आजी बाबा सगळे ए टू झेड फॅमिली मेंबर आपल्या सोबत पाहिजे, बरोबर आहे? तेव्हा आपण नेहमी पॉझिटिव्ह असतो. म्हणजे याचं उत्तर देखील काय असणार आहे तर बरोबर असणार. इथं लिहायचं हा बरोबर. ओके, काय असणार तर बरोबर. पुढे बघा, सर्जनशील विचारासाठी पूर्व तयारीची आवश्यकता नसते. सर्जनशील एखादी तत्वाची विचार करायचे, एखादा काहीतरी करायचे, त्याला विचार करायची गोष्ट नाही का, डायरेक्ट गेला. तुला सांगितलं पेपरला काय सांगितलं, तुझा मानसशास्त्राचा पेपर आहे आणि तू गेला 10वीच्या डायरेक्ट जॉमेट्रीचा अभ्यास करून. कुठला गेला? जॉमेट्रीचा, भूमितीचा अभ्यास करून गेला. तिथं गेलो का पायथागोरस लिहिशील का? तुला क्वेश्चन सांगितला एखादा काय कृत्रिम बुद्धिमत्तेची मर्यादा लिहा, तिथं लिहिशील ना पायथागोरस कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग, असं लिहिशील का? नाही, विचार केला पाहिजे का आपला हा पेपर आहे, आपण त्याच्याबद्दलच बोललं पाहिजे, त्याच्याबद्दलच अभ्यास केला पाहिजे, बरोबर ना? पेपर आहे इतिहासाचा, तू कॉपी नंतर भूगोलाच्या, अशा पास होणार आहे का? बघा, म्हणजे काय का हे उत्तर विधान आपलं असणार आहे चूक. काय असणार आहे? चूक. ओके, स्वतःला इजा करण्याची प्रवृत्ती ही त्या व्यक्तीला तज्ञ व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता दर्शवणारा संकेत होय, बरोबर ना? एखादा आजार पण झाला, डोक्याला कुठंतरी लागलं, डोक्याला लागलं म्हणजे काय, वरून नाही आतून लागलं, काहीतरी झाला, चुकून मेसेज केला किंवा मेसेज केला, आता मी काय तुझ्यासोबत बोलणार नाही, आता मला तुझ्यासोबत राहायचंय, मला सोडून दे, मी चाले ये, बरोबर ना? आकाशी झेप गेले, पाखरा इकडून पाखरू तिकडे उडून गेलं आणि मग त्याच्यानंतर डोक्याला टेन्शन आलं, आता काय करायचं? मग तज्ञ लोकांची, मग ज्यांचे अगोदरच पाखरा उडून गेले त्याच्यात आपण सल्ला घेणार. मग तो सांगणार जाऊ दे रे, असंच असतं, ते सोडून जातात, हे जातात, मग पुढे तरी जाणार, मग फिराय बिराय, मग तुमच्या मग थोडस समजून सांगणार वगैरे तज्ञ लोकांची, बरोबर का? मग तज्ञ लोक तुम्हाला सांगणार बाबा हे असं करायचं नाही, तसं करायचं नाही, बरोबर का नाही? आपण परीक्षेत नापास झालं, कुठेतरी एखादं अनसक्सेस झाला, जॉब निघून गेला किंवा अजून खूप तरी भावकीत भांडण झाले, काही ना काही कार्यक्रम झाले, तर मोठाली व्यक्ती आपल्याला आईवडील समजून सांगतात बाबा झालं ते झालं, तू चांगला अभ्यास कर, पुढच्या पायरीवर तुला यश मिळणार आहे, बरोबर का नाही? म्हणजे काय आपल्या लोकांना सल्ला घ्यायची खूप गरज असते, बरोबर ना? तर याला काय याचं उत्तर असणार आहे बरोबर असणार आहे. ठीक आहे, मार्टन यांना सकारात्मक मानसशास्त्राचा जनक म्हणतात, तर नाहीतर याचा आन्सर बघा मित्रांनो मार्टिन सेलिग्मॅन. काय तर मार्टिन सेलिग्मॅन हे त्याचं आन्सर असणार आहे. मराठीत लिहा. ओके, चला इथं मराठीत करून घ्या मार्टिन, हा ठीक आहे ना, मार्टिन सेलिग्मॅन मराठीत करून घ्या. ओके, म्हणजे इथं फक्त चुकी बरोबर तुम्हाला लिहायचे आहेत ना. ओके, बघून घ्या, हा फक्त चुकी बरोबर लिहायचे, ठीक आहे ना? याचं उत्तर चूक आहे, काय अडचण नाही, पण तरी लक्षात ठेवा. ओके, चला बघा, सकारात्मक सांगतो पुढे. पुढे बघा, अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात तर विल्यम जेम्स. कोणाला म्हणतात तर विल्यम जेम्स यांना म्हटलं जाते. आता पुढचा हा मागचा क्वेश्चन बघा काय दिले, मास्टर याला सकारात्मक मानसशास्त्राचा जनक, सकारात्मक मानसशास्त्राचा जनक आणि अमेरिकन मानसशास्त्राचा जनक, ठीक आहे ना? दोघांमध्ये फरक आहे. ओके, पहिल्याचं उत्तर आहे विल्यम्स जेम्स आहे त्याचं पहिलंच एका वाक्यात. पुढे बघा, प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता या बुद्धिमत्तेच्या संकल्पना कोणी मांडल्या, तर याचं उत्तर मित्रांनो बघा आर.बी. कॅटेल. काय याचं उत्तर असणार आहे? आर.बी. कॅटेल यांनी या संकल्पना मांडल्या. तर प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता या दोन्हीही संकल्पना कोणी मांडल्या तर आर.बी. कॅटेलनी. पण बघा, कथावस्तू असंवेदन चाचणी कोणी निर्माण केली? मित्रांनो थोडासा मी कन्फ्युज आहे, याचं उत्तर काय नक्की सांगा मला. तर हर्बर्ट अलेक्झांडर उत्तर आहे का हेनरी मरे आणि क्रिस्टियाना मॉर्गन? मला तर लक्षात घ्या हे उत्तर वाटतंय, थोडस एकदा बघून घ्या, मला सांगा कन्फर्म करून, ठीक आहे ना? काय अडचण, दोघांपैकी उत्तर आहे, पुस्तकामध्ये शोधून घ्या. मी आता जेव्हा याचे अजून क्वेश्चन मी काढणारच आहे, ठीक आहे ना? पुढच्या वाटलं पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये याचं उत्तर तुम्हाला मी नक्की सांगतो काय. ओके, पुढे बघा, निपक्षपातीपणे ऐकणे म्हणजे काय याचा अर्थ बघा. काय निपक्षपातीपणे ऐकणे म्हणजे काय? याचा अर्थ सक्रिय श्रवण असतं, एकदम काळजीपूर्वक असं म्हणतो आपल्याला, असं वाटतं पण ते आपल्याला नसतं, बरोबर? याला म्हणतात तर सक्रिय श्रवण, काय एकदम छान प्रकारे काळजीपूर्वक असणे. पुढे बघा, दुसऱ्या व्यक्तीच्या भावना स्वतःच्या नजरेतून अनुभवण्याची क्षमता म्हणजे काय? दुसऱ्याच्या लोकांच्या भावना एखाद्यासोबत कशा अनुभवायच्या? एखाद्याच्या विचित्र घटना झाली, म्हणजे एखादी दुःखाची घटना झाली, मग त्याच्या भावना आपण समजून कसं घेणार आहे, बरोबर का? एखादी चांगली गोष्ट झाली, या सगळ्या भावना असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या भावना असतात, का ते आपण कसं समजू शकतो? त्याला आपण काय म्हणतो का समानुभूती. याला काय म्हणतात समानुभूती असं म्हटलं जातं, का बाबा त्याच्याच फिलिंग आपली, त्याचाही झाला, त्याचं होतं
त्यालाही सोडून निघून गेलं, आणि तुझं होतंय तोही सोडून गेलं, मग दोघांच्या भावना, बरोबर ना? तोही फेल झाला, तूही फेल झाला, बरोबर नाही? पण मित्र कसे असावे, मीही पास होणार आणि माझाही मित्र पास होणार, बरोबर का नाही? त्याला म्हणतात तर समानुभूती. ओके, पुढे बघा मित्रांनो, खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 25 ते 30 शब्दात लिहा. ओके, बघा बघा आता याच्यामध्ये बघा का मानवतावादाच्या उदयाबद्दल थोडक्यात माहिती लिहा. आता लॉंग आन्सर आहे, याची तुम्ही काय करा का टिक करून घ्या. काय करा, याला टिक करून घ्या. टिक केल्यानंतर याची उत्तर पाठांतर करा. जे काही तुमचे उत्तर असेल मोठमोठे लॉंग आन्सर तुम्ही स्वतः पाठांतर करा, कारण आता एक्सप्लेन करायला वेळ नाही. पण आता क्वेश्चन पेपर सोडून झाल्यानंतर, एक दोन क्वेश्चन पेपर सोडून झाल्यानंतर जर वेळ भेटला तर नक्कीच मी मोठा लॉंग आन्सर स्पष्टीकरण देणार आहे. पण लक्षात घ्या, तुम्ही सध्या टिक मार्क करून घ्या. ओके, पुढे बघा, भावनिक बुद्धिमत्तेचा अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा. प्रधान गुण विशेषाचा अर्थ उदाहरणाच्या सैन्य आधारे लिहा किंवा स्पष्ट करा. भावनिक अनुभव घेताना होणारे शरीर बाह्य बदल. काय का भावनिक अनुभव, एखादा आपण मनाने म्हणतो आपण का बाबा शारीरिक दृष्ट्या न सोडता आपण मानसिक दृष्ट्या एखादा जर अनुभव घेत असेल तर आपल्याला काय बदल होतो शरीराबाहेर आपल्याला काय होतं, अंग सोडून ताप येतो का, काय होतं का, आपण एखादं जर आपण थॉट बघितला, एखाद्याचं स्टेटस पाहिलं, खूप आनंद होतो आणि स्टेटस संपला, दुसऱ्या दिवशी दहशत येते वैसे. आज खूप अभ्यास करून ठरतो, झोपतो सकाळी उठतो, मरतो, याला विसरू, काय बदल होतो ते लिहायचे. पुढे बघा, द्विध्रुवीय विकृताची लक्षणे लिहा. मानसिक आरोग्य प्रथमोपचारात अंधश्रद्धा व्यक्तीला कसा अडथळा ठरते हे स्पष्ट करा. म्हणजे काय, एखादा तुला आजार पण नाही किंवा एखादा मेंदू तुझा खराब होत आलाय पार, बाबा तुझा विचार खराब होऊन गेले, ते आज का आता तेच चालेल, लोक राजकारणी लोक धर्माच्या बंधनामध्ये, प्रथेच्या बंधनामध्ये लोकांना अडून टाकताय आणि राजकारणी लोक विजय होत आहेत, त्यांची घरची पोळी बिळी बांधून घेत आहे आणि आपले लोक अजूनही जडताय. ना नोकरी आहे, ना शिक्षण व्यवस्थित आहे, ना काहीच नाही, बरोबर ना? 10वीला पास होणं आता एकदम सोपं होऊन गेले. जुन्या काळात पास होणं किती अवघड होतं. जे विद्यार्थी पास झाले ते आज कुठं, ते किती नॉलेज आहे. आज ग्रामर, इयत्ता 10वीला ग्रामरचा पूर्ण मी भाग शिकवला. 2012ला 10वी दिली, 2012ला 10वीला शिकवलेलं नॉलेज अजून सेव आहे. आजच्या पोराला काल काय शिकवलं हे ध्यानात नाही, तर 10-12 वर्षात अगोदर लक्षात राहणार आहे का? हा फरक होऊन गेला आता मित्रांनो. पुढे बघा, बेफिकीरपणाचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. ठीक आहे, पुढे बघा, खालील बाबींवर 50 ते 60 शब्दात संक्षिप्त टिपा लिहायचे. निरीक्षण पद्धत म्हणजे काय, अवधान विभाजन, ह्या गोष्टीला टिक मार्क करून घ्या. हे सगळे प्रश्न टिक मार्क करून घ्या. याच्यात तुम्हाला 100% मी सांगतो 70 ते 80% तुम्हाला प्रश्न येतील म्हणजे येतीलच. ओके, बघा, भावनिक सुदृढतेचे फायदे. भयगंड, इंटरनेटवरील अति अवलंबन. इंटरनेटवर काय मोकार वापरतो, काही पाहतो, तू घरचे झोपले का तू काही पाहतो, भरोसा नाही. कोणाला मेसेज कर, याला हाय कर, त्याला बाय कर, याला मेन्शन कर, त्याला मेन्शन कर, बस याला रिक्वेस्ट पाठव, त्याला रिक्वेस्ट पाठव, असे कुठे चालतात. पुढे बघा, शून्याच्या वरील जीवन. काय, शून्याच्या वरील जीवन. बघा आता खालील आपल्याला काय दिले का, उदाहरणाच्या आधारित साहेब प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा. काय आता ते समजून घेणार आहे. लक्षात घ्या, हे बाकीचे जे क्वेश्चन आहे लॉंग आन्सर, याला टिक मार्क करून घ्या. पाठांतराच्या मागे लागा राजांनो, ठीक आहे ना? मी 100% सांगतो, मार्क सगळ्यांना मिळते. बघा काय, उदाहरणावरच्या आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहायचे. कोणतेही 4. पहिला बघा, दिनेशने व्यायामाचे प्रमाण वाढवल्याने त्याच्या शरीरातील मेदाचे प्रमाण कमी झाले. व्यायाम आणि मेदाचे प्रमाण यात कोणत्या प्रकारचा सहसंबंध आहे? बघा काय, का व्यायाम केल्यानंतर आपण होतो ना, चरबी विरबी कमी होऊन जाते आपल्या शरीरात, चांगली व्यायाम केला तर पळाला का, बरोबर का नाही? मग आता बघा, या व्यायाम आणि मेदाचा काय संबंध आहे, तो आहे नकारात्मक संबंध. काय, तर नकारात्मक संबंध. जर तुम्ही एक्सरसाइज केलं, चांगल्यापैकी हे केलं, तर मेदाचं प्रमाण कमी होतं. ओके, पण बघा, बबन नेहमी इतरांना समजून घेतो आणि इतरांबरोबर मिळून मिसळून राहतो. बबन मध्ये बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार जास्त प्रमाणात? एकदम लोकांना समजून घेतो. लोक काही बोलो, लोक काही दलिदरी वागो, लोक कसे वागो, पण बबन काय करतो का, त्यांना समजून घेत असतो. बाबा झालं ते झालं वगैरे, त्याच्यासोबत कोणी चुकीचं वागलं तरी समजून घेत असतो. एकदम प्रामाणिकपणे बबन हा वागत असतो. मग याच्यामध्ये असा कोणता गुण आहे किंवा कोणता प्रकार आहे बुद्धिमत्तेचा, तो असणार आहे, तर तो असणार आहे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. काय असणार आहे? आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. आपल्या घरामध्ये आई वडील, आपला भाऊ बहीण, भावाचाही भरोसा नाही, भावाचे लगीन झाल्यावरती, बायको आल्यावरती भरोसा नाही, बरोबर ना? बहिणीचाही भरोसा नाही, तिचंही लगीन झाल्यावरती कधी आपल्या प्रॉपर्टीमध्ये कधी सही मागा गेल्यावरती कधी हिस्सा मागेल, तिचाही भरोसा नाही. पण आई बाप हे आपल्याला नेहमी समजून घेत असतात का, प्रत्येक परिस्थितीमध्ये, इच अँड एव्हरी कंडिशन तुमच्या सोबत राहत असतात, बरोबर आहे? त्यांच्या मनामध्ये कोणती भावना असते, त्यांच्या बेंदूमध्ये आपण म्हणतो, तर ती आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असते. ओके, पुढे बघा, बक्षीस आणि कौतुकामुळे शैलेश पोहायला शिकला, हे अध्ययनाच्या कोणत्या प्रकारचे वर्णन? काय,
का बक्षीस दिलं, त्याला कौतुक सांगितलं, तू चांगला पोहू शकतो, चांगला करतोय, थोड्या डुबत असेल, उड्या मारत असेल, नंतर तो चांगला पोहायला शिकला, तर याला काय म्हणू शकतो आपण का अभिसंधान, याला काय म्हणतो आपण तर अभिसंधान म्हणतो किंवा साधनभूत अभिसंधान असं म्हटलं जातं. तर त्याला आपण एखादं बक्षीस म्हणतो, आपण एखाद्यापैकी त्याला चांगले गोड शब्द असेल ते आपण बोलून त्याला सांगतो, बाबा का तू करू शकतो, यस यू कॅन डू इट, तू करू शकतो, भले चुकला पण तरी शिक्षण, बाबा तू करशील करशील आता ना करशील, पण त्या विद्यार्थ्याची नंतर फायनली प्रगती होते, त्याला म्हणतात तर अभिसंधान आणि साधनभूत अभिसंधान असं त्याला म्हटलं जातं. ओके, पुढे बघा 4 नंबर, दुःखात असलेल्या मनीषाला तिच्या मैत्रिणी आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत असे सांगितले व तिला रोज फिरायला जाण्याचा सल्ला दिला, तर मनीषाच्या मैत्रिणी अलगी कृती योजनेतील कोणत्या कृतीचा अवलंब केला. काय का मनीषा नावाची मुलगी, तिच्या क्लासमेट वगैरे असतील, त्यांचं काय ते तिच्या घरात प्रॉब्लेम झाला असेल, एखादा दुर्दैवाने एखादी घटना झाली असेल, ती लोडमध्ये असेल, कधी शाळेत असेल, शाळेत कॉलेजला येत असेल, मग ती लक्ष तिचं लागत नसेल अभ्यासामध्ये, तिच्या मैत्रिणीने सांगितलं, बाबा काय का आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत, नंतर तिला रोज फिरायला सांगितलं, बाबा तू इकडे थोडं फिरत जा, मिसळून वगैरे राहत असेल, तर त्यांनी काय अलगली कृती वापरली, तर याचा कोणता कृतीचा उपयोग केला, तर असं त्याला म्हणतो आपण आश्वासन किंवा माहिती द्या. काय म्हणतो आपण त्याला, आश्वासन किंवा माहिती द्या, त्याचं असं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला तुम्हाला अजून लक्षात घ्या, तुम्हाला जर अजून काय वाटतंय, जर वेगळे शब्द असतील उत्तराचे ते देखील कमेंट करा, काय अडचण नाही, आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करून घेऊ. ओके, पुढे बघा, तीव्र वेदनेमुळे प्रशांतला पायावर शस्त्रक्रिया करावी लागली, या दुखण्यातून तो लवकर बरा झाला व पुन्हा पूर्वीसारखा क्रिकेटच्या संघात खेळू लागला, तर प्रशांतने कोणत्या प्रकारची लवचिकता दर्शवली. बरोबर ना, एकदम खूप साऱ्या वेदना झाल्या, त्याच्यानंतर पायावरती शस्त्रक्रिया केली, 2011चा वर्ल्ड कप, बरोबर. युवराज सिंग कॅन्सर, काय कॅन्सरचा रोग होता, कॅन्सर आजार होता, त्याच्यानंतर स्वतः रक्ताच्या उलट्या त्यांनी केल्या, तरी त्यांनी आपल्या देशासाठी खेळला आणि आपल्याला 2011चा वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये मोलाचा हातभार लावला, बरोबर. मॅन ऑफ द सिरीज होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वार्टर फायनलला काय ब्रेटलीने देखील फिल्डिंग करताना बॉल इथं लागला, रक्त वाहू लागलं, त्यांनी पट्टी मारली, तरी त्यांनी काय केलं का मॅच खेळू लागला. अनिल कुंबळे, बरोबर, अनिल कुंबळे सर, त्यांनी देखील काय इथं डोक्याच्या लागलं होतं, तरी पट्ट्या मारून त्यांनी बॉल टाकली, पण मॅच जिंकून दिली. अशा खूप साऱ्या गोष्टी झालेल्या याच्यामध्ये, बरोबर का नाही. तर मग आता काय त्याच्या पायावरती शस्त्रक्रिया केली, मग याला कोणती लवचिकता म्हणतात किंवा दर्शवली, तर ती आहे शारीरिक लवचिकता. कोणती लवचिकता, शारीरिक लवचिकता असं म्हणतात. पुढे बघा, शिक्षकांनी नमुना गटातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संदर्भातील मतांविषयी माहिती गोळा केली व शिक्षकांनी माहिती गोळा करण्यासाठी कोणती पद्धत वापरली. काय 2020 संदर्भात शिक्षकांनी शिक्षण धोरणाबद्दल सांगितलं, आता तुम्हाला फुकट पास होणार, तुम्ही कॉप्या करून पास होणार तुम्ही आता, बरोबर ना, 20 पैकी मार्क तुम्हाला पूर्ण देऊ, आम्ही 9वी पर्यंत पास आहे, 10वीला केले तुम्हाला मोकार मार्क देऊ, आता 3ही विषय मिळून तुम्हाला 25 मार्क पडायचे, लिहायची गरज नाही, प्रत्येक प्रश्नपत्रिका तुम्हाला उतारे आले, ती समानार्थी शब्द रात्रंदिवस दिवस असे डे नाईट असे तुम्हाला विचारतात, बरोबर ना. मग तुम्हाला काय वाटतं, वरून शिक्षकाने तुम्हाला बोलायचं नाही, हाणायचं नाही, बरोबर ना, एखादं बोलत असं त्याला म्हणायचं नाही का कीप क्वाइट, सायलेंट बसा रे, मला शिकवायचे, असं बोलायचं नाही, बोल बाबा, किती बोलायचे बोल, काय कुठं नाही करायचं कर, याला हाण त्याला मार, कोणाचे माग घे, शिक्षकाने काहीच बोलायचं नाही. मग त्याला विचारलं तुला असं या धोरणाबद्दल काय वाटतं, बरोबर आहे. मग शिक्षकांनी काय केलं का 2020च्या शिक्षण धोरण जो काय असेल, काय का राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या नुसार काय का त्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या संदर्भात पूर्ण शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून माहिती काढून घेतली. मग त्यांनी काय केलं का मुलांना प्रश्न विचारले, काय केले प्रश्न विचारले, आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यातून विद्यार्थ्यांनी काय सांगितले उत्तरं सांगितली, त्याला काय म्हणतात प्रश्नावली पद्धत म्हणतात किंवा मुलाखत पद्धत असे म्हटलं जातं. काय म्हणतात तर प्रश्नावली किंवा मुलाखत पद्धत असे म्हटलं जातं. ओके, चलो नेक्स्ट बघा. पुढे बघा आता मित्रांनो, संकल्पना 25 ते 30 शब्दात आपल्याला स्पष्ट करायचे, कोणतेही 5 असणारे, 10 मार्क एकूण. बघा, वृत्तेतिहास पद्धत, व्यक्तिमत्व म्हणजे काय, संवेदन, रागाची सूचके, सूचना अवस्था, निरोगी झोप व स्वमदत उपाययोजना व सजगता, बरोबर आहे. यापैकी तुम्हाला कोणतेही 5 करायचे, स्क्रीनशॉट काढून घ्या, टिक मार्क करून घ्या, आणि याचे जे काय उत्तर असेल ते पाठांतराच्या मागे लागा. आता एक्सप्लेन करत बसत नाही मी. ओके, बघा पुढे बघा, खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे प्रत्येकी 80 ते 100 शब्दात लिहा. पहिला बघा, समस्या परिहार प्रक्रियेतील पायऱ्या स्पष्ट करा. आता समस्या परिहार म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचे, त्यातल्या पायऱ्या स्पष्ट करायचे. पहिले बघा दिले समस्या ओळखली, एखादा प्रॉब्लेम ओळखणे, एखादा प्रॉब्लेम झाला आपल्यासोबत, आपण त्याला ओळखले का नक्की आपला प्रॉब्लेम काय, लयच अवघड आहे का, जर आपल्यासोबत एखादा प्रॉब्लेम झाला असेल तर आपण त्याच्यावरती काय केलं पाहिजे समजून गेलं का नक्की प्रॉब्लेम काय आहे. पर्याय उपाय शोधणे, एखाद्याला मदत घेणे, जर आपण एखाद्याला मदत घेत असेल त्यानेही आपल्याला मदत केली पाहिजे, आता आपल्या मागे तो पैसे खातोय आणि सांगतोय मदत केली, असेही कुठं नाही बऱ्याचदा होत असतात,
बरोबर ना. त्याला काय एखादी मदत शोधणे, घरच्यांना सांगितले असा प्रॉब्लेम झाला, तसा प्रॉब्लेम झाला, यातून काय केलं पाहिजे ह्या उपाय काढे, एखादा पर्याय निवडणे, काय काय एखादा पर्याय एकदम योग्य तो पर्याय निवडणे. बाबा नाही असं झाली, माझ्याकडून चूक झाली, आय एम सॉरी, परत होणार नाही असं बोलून मिटून जाणे, किंवा झालेली चूक सुधारवणे. अभ्यास नाही केला, नापास झाला, ठीक आहे, घरच्यांना सॉरी बोललं आणि परत त्या विषयाचा काय असेल त्याचा अभ्यास करून पुन्हा त्या पास होणं आणि पुढच्या करिअरवरती फोकस करणं. बरोबर आहे. पुढे बघा दिले, पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे, की बाबा नाही मी करणार, सॉरी मी करणार, चुकलो, माफ झाली, मी करणार म्हणजे करणार आणि याच्यावरती आता पुढे आपण जाणार आहे. बरोबर ना. नापास झालो, परत अभ्यास करून मोठा होणार, 100% खात्री करून देणं. पुढे बघा, राग व्यवस्थापनाचे प्रतिसाद तंत्र स्पष्ट करा. कुटुंबातील व्यक्तीसोबत चर्चा करा. बघा काय राग व्यवस्थापन म्हणजे काय, राग म्हणजे काय, आपला राग येतो, मग आता काय करायचो, मग आपण याला हान, त्याला मार, याला शिवाय दे, स्टेटस ठेव. एखाद्या विषयी जर भांडण झाले की एखाद्या विषयी काहीतरी झालं का लगेच स्टेटस ठेवायचे, कुठून तरी गोळा करायचे भिकारचो स्टेटस आणि त्याचे ठेवून हा रागाविषयी काय, तसं नाही करायचं. त्याचे आपण काय करू शकतो, मित्रमैत्रिणी असतील, आई वडील असतील, शिक्षक असतील, त्याच्यासोबत चर्चा करा. काय करायचे बघा, मग आता काय कुटुंबातील व्यक्तीसोबत चर्चा करा. तुमच्या घरातले लोक असतील त्यासोबत तुम्ही काय करा, चर्चा करा, डिस्कस करा. मोठा भाऊ, मोठी बहीण, आई वडील किंवा अजून चुलता काका कोण असेल, मामा असेल, मामाची पोरं असेल, मामाच्या पोरीसोबत डिस्कस करा. असं झालं तसं झालं, मग काय करायचं, आत्याच्या पोरासोबत डिस्कस करा. कोण असतील तुमचे फॅमिली मेंबर त्यासोबत काय करा, डिस्कस करा, चर्चा करा. समोरच्या व्यक्तीसोबत बोला. ज्याच्याकडून प्रॉब्लेम झाला ना, ज्यांना सांगितलं ना बाबा आता मी तुला सोडून चालले किंवा चाललोय निघून, आता मी दुसरीकडे चाललो, त्यासोबत चर्चा करा. काय प्रॉब्लेम झाला, असं का झालं, चुकलं मी, सॉरी झालं, बरोबर ना. चर्चा करा. समोरच्यानं तुमच्यावर रागवलंय, काहीतरी तुम्ही अभ्यास न केला म्हणून शिक्षकांनी तुम्हाला रागवलंय, मग शिक्षकांनी तुम्हाला लगेच फासावर चढवणार नाही. काय का त्याच्यासोबत चर्चा करा, का सर झाली माझ्याकडून चूक, राहिलेला अभ्यास मी पूर्ण करीन, झालो या परीक्षेला मार्क कमी मिळाले, नेक्स्ट टाइमला मी नक्की मार्क मिळवतील, ठीक आहे ना. आश्वासन दे सरांना, काय प्रॉब्लेम नाही. सक्रिय श्रवण, ऐकवलं. पोरं सगळे नापास झाले किंवा तुम्ही नापास झाले, मार्क कमी मिळाले, सर जे सांगतील ते ऐकून घ्या. बडबड चालले, तुम्ही गोंधळ करताय, सर शिकवताय, राग आला बोलतील ते ऐकून घ्या. बरोबर आहे. तुमचा राग पिंजरात बंद करा. पिंजरा तू म्हणजे आता सर जातो 200-300 रुपयाचा पिंजरा घेऊन येतो आणि त्याला बंद करतो, तसा नाही बंद करायचा. राग आपला शांत करायचा, स्वतःला कंट्रोल करायचं. झाली काय असेल ते वगैरे, समोरचा चुकला असेल किंवा मी चुकला असेल, एका नाण्याला दोन बाजू असतात, तोही चुकला असेल किंवा मी चुकला असेल, बरोबर ना. समजून घ्यायचं, सोडून द्यायचा विषय, बरोबर ना. शांत राहायचं. अशा प्रकारचे तुम्हाला काय करायचे, मुद्दे स्पष्ट करायचे. पुढे बघा, मानसिक विकृतीचे निकष स्पष्ट करा. पहिला चिकित्सालयीय लक्षणे, मनस्ताप व अक्षमता, कार्यात्मक बिघाड. पुढे बघा 4 नंबरला, तीव्र ताणकांना दिली जाणारी सर्वसामान्य अपेक्षित प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. या सगळ्या 4ही पॉईंट घ्या आणि याला काय करायचे, मानसिक विकृतीचे निकष तुम्हाला स्पष्ट करायचे, टिक करून घ्या. ओके. पुढीलपैकी कोणत्या एका प्रश्नाचे सुमारे 150 ते 200 शब्दात उत्तर, 10 मार्काला एक प्रश्न असतो. हा बघा, बुद्धिमापन चाचण्याचे विविध प्रकार, कोणकोणते प्रकार आहे, बुद्धिमापन म्हणजे काय, बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय, त्याचे कोणकोणते प्रकार आहे आणि इच अँड एव्हरी पॉईंट तुम्हाला काय करायचे, प्रकार एक्सप्लेन करायचे. ओके. पुढे बघा, व्यक्तिमत्व मापनाच्या विविध पद्धती स्पष्ट करा. व्यक्तिमत्व म्हणजे काय, त्या मापनाची पद्धती कोणकोणत्या आणि त्या सगळ्या पद्धती तुम्हाला काय करायच्या, एक्सप्लेन करायच्या. ओके. फायनल विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जुनी क्वेश्चन पेपर बघितले आपण, जी मानसशास्त्राचे असणारे. आणि लक्षात घ्या, युट्यूब वरती मानसशास्त्राचे क्वेश्चन पेपर नाही, असल्या तरी कोणी एक्सप्लेन करेल नाही, मी स्वतः चेक केलेलं. ओके. तर आर्ट्स आपला चॅनल आर्ट्स होऊन गेला. आता आर्ट्सच्या सर्व विद्यार्थ्यांना आपला अगोदर सपोर्ट होता, तुम्ही मला प्रेम दिलं, मी तुमच्या सोबत आहे. ओके. तर अजून मानसशास्त्राच्या 2 क्वेश्चन पेपर माझ्याकडे आहेत, त्याही लवकर बनवून त्याच्यावरती व्हिडिओ तुमच्या सोबत येणार आहे. ओके. त्याचाही अभ्यास करा आणि लवकर पुस्तकातून देखील 4 तारखेला पेपर आहे, 1-2 तारखेला तुम्हाला पुस्तकातून देखील टिक करून दिले आणि त्यापूर्वी आपले हे पूर्ण क्वेश्चन पेपरचे 2 किंवा 3, अजून एक जरी आला तरी पुष्कळ होईल. मी अजून प्रयत्न करतो 2 टाकायचा, पण क्वेश्चन पेपर एक तर 100% येणार आणि नंतर पुस्तकातून टिक करून देईल. ओके. चला अभ्यास करा. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहे. आणि आर्ट्सवाल्यांनो, कसं वाटतंय आपलं शिकवणं, एकदा कमेंट करा. कमेंट करायचे सगळ्यांनी, शिकवणं कसं वाटतंय ना, समजतंय का नाही, कमेंट करा. ओके. चला मिलते हैं ब्रेक के बाद. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.